नमस्कार मंडळी, मकर राशी सावध रहा. तुमच्या आयुष्यात अशी वेळ सुरू झाली आहे जी दुर्लक्ष केली तर मोठं नुकसान करू शकते. ही फक्त एक संधी राशी भविष्य नाही, हा आहे एक भयंकर इशारा. कारण पुढचे काही 7 दिवस तुमच्यासाठी ठरणार आहेत, किंवा आयुष्य बदलणारे किंवा आयुष्य हलवणारे. जर तुम्ही मकर राशीचे असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे असा उपाय जो तुमचं येणारं संकट पूर्णपणे बदलू शकतो. मकर राशीच्या लोकांना तुमच्या आयुष्यात साध्या काहीतरी विचित्र चालू आहे. सगळं ठीक दिसतं पण आतून सगळं हलत चाललेलं आहे. तुम्हाला कधी कधी असं वाटतं का की मेहनत खूप करता पण फळ मिळत नाही. कामात अडथळे येत आहेत, जिथे गोष्ट व्हायला नको तिथं होत आहेत. प्रॉब्लेम्स तयार होत आहेत आणि नात्याबद्दल बोलायचं तर ज्यावर तुम्ही विश्वास ठेवला तेच लोक आता थोडे दूर वाटत आहेत. कोणी काही बोललं नाही तर वेळ बदलते. तुम्ही ऑब्झर्व करता का पण समजत नाही हे सगळं अचानक का होतंय. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, तुमच्या मनात एक प्रश्न तयार झाला आहे. एक अस्तव्यस्त, रात्री झोप येत नाही, डोक्यात विचार काही भविष्यासाठी चिंता, कधी भूतकाळाचा त्रास, आणि तुम्ही स्वतःला विचारता मी नेमकी कुठं चुकतो. मकर राशी, हे फक्त परिस्थिती नाहीये, हे एक सिग्नल आहे जी तुम्हाला सांगते की काहीतरी मोठं बदलणार आहे. पण तो बदल पॉझिटिव्ह असला की निगेटिव्ह हे पूर्णपणे तुमच्या पुढच्या डिसिजनवर आहे. आता लक्ष देऊ नाही का, काही लोक तुमच्या आयुष्यात आहेत जे समोर चांगले दिसतात पण त्याच्या मनात काय चाललं आहे हे तुम्हाला अजून कळलेलं नाही. आणि इथे मकर राशी मिसअंडरस्टँडिंग करते. तुम्ही जास्त विश्वास ठेवता आणि कमी ऑब्झर्व करता. तुमच्या आसपासचे लोक खूप निगेटिव्ह बदललेले आहेत. काही येणारे आहेत पण त्यात काही रिस्क देखील आहे. काही लोक मदत करतील पण काही लोक तुमचे नुकसानदायक ठरू शकतात. म्हणून ही वेळ आहे जपून चालण्याची. प्रत्येक स्टेपवर जपून राहण्यासाठी खूप विचार करून घ्या, कारण पुढच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे नेमकं कोणता धोका तुमच्यात येतोय आणि कोणत्या गोष्टीकडे तुम्ही सर्वात जास्त सावध राहायचं हवं. जो मकर राशीचा असेल त्याने हा पुढचा भाग चुकू नका. मकर राशी, आता जे मी सांगणार आहे ते हलकं घेऊ नका, कारण तुमच्या आयुष्यात डेंजर ॲक्टिव्हिटी होणार आहेत. तुम्हाला वाटतं की हे सगळं नॉर्मल आहे पण हे खरं आहे. माहीत आहे का, तुमच्या आसपास खूप मोठे निगेटिव्ह एनर्जी फिरत आहे. ती एनर्जी दिसत नाही पण तिचा परिणाम तुम्ही रोज अनुभवता. पहिला धोका, खोट्या लोकांच्या. तुमच्या आसपास काही लोक आहेत जे समोरून गोड बोलतात पण मागून ते विरोधात प्लॅन करत आहे. तुमची प्रगती त्यांना सहन होत नाही, म्हणूनच ते तुम्हाला चुकीच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न करतील. दुसरा धोका, चुकीच्या निर्णयाचा. या काळात तुम्ही जे डिसिजन घ्याल ते तुमचं मोठा परिणाम होणार आहे. एक छोटं चुकीची स्टेप आणि सगळं हातून जाऊ शकतं. तिसरा आणि सर्वात मोठा धोका, स्वतःवर विश्वास तुटणं. मकर राशी, जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास द्यायला सुरुवात करता तेव्हा तुमच्या विश्वासघात होतो. मकर राशी, आता आपण त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे मन सगळ्यात जास्त थकलेलं असतं. बाहेरून तुम्ही स्ट्रॉंग दिसता, लोकांना वाटतं तुम्हाला काही फरक पडत नाही, पण आतून तुम्ही पूर्णपणे तुटत आहात. हळूहळू तुम्ही खूप काही सहन करता पण कोणालाही सांगत नाही, कारण तुम्हाला वाटतं मी स्ट्रॉंग आहे, मी हेल्दी आहे. पण प्रत्येक वेळी स्ट्रॉंग राहणं सोपं नसतं. कधी कधी तुम्हाला एकटं वाटणं, लोकांच्या गर्दीत असतानाही मनात एक विचार असणं, कोणी समजून घेत नाही, कोणी विचारत नाही तू ठीक आहे ना, हे सगळ्यात जास्त दुःखीचं आहे. जेव्हा तुम्ही ज्या लोकांसाठी सगळं करता ते लोक तुमचं किंमत करत नाही. तुम्ही दिलेले प्रेम, तुम्ही दिलेली मदत सगळं इग्नोर केलं जातं. मकर राशी, तुमच्या मनात काही खूप दडलेलं आहे. काही अपूर्ण स्वप्न, काही तुटलेली नाती आणि काही न बोललेले शब्द जे तुम्ही अजूनही मनात ठेवले आहेत. रात्री जेव्हा सगळे झोपता असतात तेव्हा तुमचं मन सगळं जागं होतं. विचार चालू असतात, मी कुठे चाललो, माझ्यासोबत असं का होतं, मी एक सत्य आहे का. तुम्ही कुमवत नाही आहात, तुम्ही फक्त अडकलेले आहात. आणि थकणं हे चुकीचं नाही, तुमचा एंड नाही, हे तुमची पुश, जिथे आयुष्य तुम्हाला थांबवून सांगतं आणि स्वतःकडे लक्ष दे. मकर राशी, तुम्ही सगळ्यांसाठी जगाल, आता थोडं स्वतःसाठी जगा.
तुमचं मन हलकं होण्यासाठी गरजेचं आहे, कारण जे पुढचे येणार आहे त्यासाठी तुम्ही मंथली स्ट्रॉंग असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि लक्षात ठेवा, सगळं संपल्यासारखं वाटतं तिथूनच नवीन सुरुवात होते. पुढच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सर्वात मोठं पॉइंट, आणि तो डिसिजन तुमचं आयुष्य बदलू शकतो. मकर राशी हा भाग चुकू नका. मकर राशी, आता तो क्षण आला आहे जिथे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय घ्यायचा आहे. तुम्ही आतापर्यंत जे काही सहन केलं तो फक्त एक प्रॉब्लेम नव्हता, कारण आता सुरू होणार आहे खरं गेम. लक्ष देऊ नये का, पुढचे काही दिवस तुमच्यासाठी नॉर्मल नाही. हे दिवस ठरतील तुम्ही वर जाणार की खाली पडणार, जिंकणार की हरणार. एक चुकीचं डिसिजन आणि एक तुटू शकतं, पैसा अडकू शकतो आणि विश्वास कायमचा तुटू शकतो. पण योग्य डिसिजन आणि तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं. मकर राशी हा आहे तुमचं ट्रेनिंग पॉइंट, जिथे तुम्हाला ठरवायचं आहे भिंतीकडे जायचं की धाडसीने पुढे जायचं. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या काळात तुम्हाला 2 मार्ग दिसतील. पहिला सोपा वाटणार पण शेवटी नुकसान करणार. दुसरा कठीण वाटणार पण तुम्हाला जिंकणार. आणि बहुतेक लोक इथेच चूक करतात. ते सोपा मार्ग निवडतात आणि नंतर पश्चाताप करतात. पण तुम्ही मकर राशीचे आहात, तुमचे पॉझिटिव्ह आहे, तुमची पॉवर आहे. फक्त तुम्हाला योग्य वेळ योग्य पाऊल उचलायचं आहे. आता लक्षात ठेवा, हे 3 संकेत जे खूप गोड बोलतात त्यांच्यावर लगेच विश्वास ठेवू नका. जो डिसिजन घेतील तो नुकसान करू शकतो, आणि तुमचं मन जिथं सांगतं तिथं इग्नोर करू नका, कारण तुमचं मन आधीच तुम्हाला सिग्नल देत आहे. मकर राशी, हा काळ हळूहळू घाबरवण्यासाठी नाही, हा काळ तुम्हाला जागा करण्यासाठी आहे. जर तुम्ही पॉइंटला आला तर ते तुमचं आयुष्य इनबॅलेन्सला होऊ शकतं. तुम्ही फक्त संकटात बाहेर पडणार नाही तर आयुष्यात खूप पुढे जाणार आहात. पण जर तुम्ही हे इग्नोर केलं तर पुढे येणारे असं काय संकट, त्याचा परिणाम खूप मोठा असेल. पुढच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे या सगळ्यातून बाहेर पडण्याचा पॉवरफुल उपाय, आणि एक अशी गोष्ट की जी तुमचे नशीब बदलू शकते. मकर राशी हा तुमचा चान्स आहे. किंवा घाबरू नका, किंवा मागे हटकू नका, किंवा धाडस करून जिंकायचं. पुढचा भाग चुकू नका. मकर राशी, इतकी वेळ तुम्ही जे काही ऐकलं त्यामुळे मनात भीती असेल तर, पण आता भीती नाही, उपाय ऐकण्याची वेळ आली आहे. लक्षात ठेवा, कोणतेही संकट कायम नसतं. कोणतीही वाईट वेळ भक्ती समोर टिकत नाही. सर्वात पहिला आणि शक्तिशाली उपाय, रोज सकाळी उठल्यावर ओम नमः शिवाय हा मंत्र 108 वेळा जप करा. डोळे बंद करून मन शांत ठेवा. हा मंत्र तुमच्या आयुष्यातील निगेटिव्ह एनर्जी दूर करतो. दुसरा उपाय, प्रत्येक शनिवारी मंगळवारी देवापुढे एक दिवा लावा आणि मनापासून प्रार्थना करा, देवा मला योग्य मार्ग दाखव. तिसरा उपाय, एखादी रुद्राक्ष माळ जवळ ठेवा किंवा घाला, त्यामुळे मन तुमचं छान राहतं आणि चुकीचे निर्णय टाळता येतात. चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा उपाय, दररोज 5 ते 10 मिनिटं शांत बसून स्वतःची कमेंट वाचा आणि मोबाईल बाजूला ठेवा. मकर राशी, आता लक्षात येतं का, जे काही तुम्ही सहन केलं, जे काही तुम्ही गमावलं ते सगळं वाया नाही गेलं, कारण हळूहळू सगळं बदलायला लागतं आहे. जिथे अडकलेले होते तिथे आता मार्ग दिसायला लागेल. जिथं कम्फर्टेबल होता तिथे कम्फर्टेबलच आहेत, आणि तिथे भीती होती तिथे तुम्ही उभा राहील. मकर राशी ही तुमची स्ट्रॉंग आहात, पण आता तुम्हाला स्वतःची ताकद दिसायला लागेल. जे लोक तुमच्यापासून दूर गेले आहेत ते उत्तरतील तुम्हाला मिळतील, आणि तेव्हा तुम्हाला समजेल की जे झालं ते तुमच्यासाठी चांगलं होतं. आता तुमच्या आयुष्यात नवीन अपॉइंटमेंट येणार आहे, नवीन लोक भेटणार आहेत आणि नवीन सुरुवात होणार आहे. पण यावेळी तुम्ही ओळखण्यासारखे राहणार नाही, कारण आता तुम्ही खूप स्ट्रॉंग झालेले आहे आणि पॉवरफुल झालेले आहे. मकर राशी, जर तुम्ही इथेपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर एक गोष्ट क्लिअर आहे, तुम्ही वीक नाही, तुम्ही खूप स्ट्रॉंग आहे. तुमचं संकट पाहिलं, तुम्ही वेदना सहन केल्या, तरीही तुम्ही इथे उभे आहात आणि आता तुमचं आयुष्य बदलायला तयार आहे. फक्त एक छोटं काम करा. जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ तुमच्यासाठीच होता, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका, कारण जे लोक शेवटपर्यंत पाहतात तेच तुमचं आयुष्य पुढे जातात. जर तुम्हाला अशाच प्रकारचे राशी भविष्य उपाय, पॉवरफुल गाईडलाईन पाहिजे असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. आता तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, कारण पुढचा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील आणखी
मोठा खुलासा करणार आहे. मकर राशी, तुमचं टायमिंग सुरू झालं आहे. आता तुम्हाला कुणी थांबवू शकत नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विश्वास ठेवा, पुढे चालत राहा आणि जिंकत राहा. श्री स्वामी समर्थ. सर्वांना व्हिडिओ आवडला तर एक लाईक, शेअर, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका.